ठिकाण काय वा ठेवला, बुडवायला ठिकाण काय वा ठेवला, बुडवायला ठिकाण काय वा ठेवला, आम्ही नाही पाहिला आरसा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हाला आजना व्हिडिओ. आजना व्हिडिओ डायरेक्ट आपण हॉटेलमध्ये नाश्ता करताना सुरुवात करेल है व हॉटेल आपण ज्या ठिकाणी स्टे करेल. तर मग चला नाश्ताला आज आपल्याला जावं तो म्हणजे तर काय जाऊ आपला रूम 505. तर आता आपण बघा तयार करेल. लाईट समजे बंद आहेत तर मा सांगू पाय तुऱ्या दरी चढी येऊ तर पुरा पळत पळत ना तयारी व्हाय जायला बस लागे जायला नाश्ता करली आपण आणि आता आपण गप तयारी करलीच. तर आपली तयारी व्हाय जायला आणि ना एवढी घाय व्हाय गेला जबरदस्त घाय घायला. तरी मंडळी आपला नागपूर माझ दुसरा दिवस आणि तेनामुळे मग ना आज आपण परत चालणार कार्यक्रमसाठी. तर चालेल मग पटापट जा लाईटा विटा सर्व बंद झाले. ओके तर लिफ्ट ही राहिनी वर. आता आपण जाणार होतो लिफ्ट. मग आपण 5व्या फ्लोअरला होतो मंडळीने. जिना धरी जायला आपल्याला काही परवडणार नाही. लिफ्ट आता ही लागेल. तर जिनानं दार ओपन होय ना तर आपण जाणार होतो ग्राउंड फ्लोअर. दरवाजा बंद ऑटोमॅटिक. तर कार्यक्रम आज दुसरा दिवस गाईज आणि बस लागेल. आपण फुल तयारी बियारी करीन ना नाही का राखून ठेवली म्हणे. जागा आपण चालणार तुम्ही म्हणजे कार्यक्रम ना दुसरा दिवस गाईज. हे आपली ट्रॅव्हल्स व ऑल महाराष्ट्र क्रिएटर प्लस आम्ही बजाज. आपण लागेल जरा मंडळी. आता आपण उतरी राही ना बाग जास्त गाय करीन फायदा नाही. सर्व साल उतारीन तर जाणार बस. तर आपण फायनल उतरी जाईल वजा मंडळी. आणि आता आपण जाणार ज्या ठिकाणी या ठिकाणी स्टेडियम कार्यक्रम आपला आज. तर अवघ्या महाराष्ट्रातील जवळपास 30 ते 33 हजार स्पर्धक आज येईल प्लस आम्ही नाव जनजातीय गौरव दिवस. तर मंडळी भगवान बिरसा मुंडा यांची 150वी जयंती निमित्त टोटल आज कार्यक्रम होणार आहेत मानकपूर नागपूर या ठिकाणी. तर टोटल महाराष्ट्र मधला जवळपास 33 ते 35 हजार स्पर्धक या ठिकाणी ही राहणार आज. तर त्यामुळे ना कंटिन्यू व्हिडिओ मध्ये लागी राहा. आणि आपण जर चॅनलवर नवीन अस आणि आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करेल नसवा तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करी ठेवा लवकरात लवकर. चालेल मग व्हिडिओ आवडव आता लाईक नक्की कर जा मंडळी. पब्लिक हो जबरदस्त तगडा नियोजन या ठिकाणी. आणि हा जो समोर देखील आहे ना तो म्हणजे मानकपूर्णा स्टेडियम व. तर अशी गोष्ट टोटल अवघ्या महाराष्ट्र महिला स्पर्धक येलत आणि आज तगडा व्हिडिओ होणार. तर चालेल मग आपली आदिवासी संस्कृतीना दर्शन आज होणार. बोंडवायला ठिकाण काय वा ठेवला, 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 आम्ही नाही पाहिला आरसा ठेवीला, 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 बोंडवायला ठिकाण काय वा ठेवला, 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 आम्ही नाही पाहिला
पाहिला पोस्या ठेवीला आम्ही नाही पाहिला पोस्या ठेवीला आम्ही नाही पाहिला पोस्या ठेवीला आम्ही नाही पाहिला पोस्या ठेवीला मावशी आम्ही लहान होतो त्या जय तर आपण एंट्री कर दिलं मंडळी देखील तुम्ही आणि या ठिकाणी भगवान बिरसा कला संगम जो राज्यस्तरीय फेरीवर ते आज या ठिकाणी होणार देखील स्टेडियम सगळ्यात मोठा व आणि या ठिकाणी ऑल महाराष्ट्रना 33 ते 35 हजार स्पर्धक आज या ठिकाणी स्पर्धा करणार आहेत अवघ्या महाराष्ट्रामध्ये. कारण या नागपूरचं निर्माणच 1702 मध्ये आमच्या फक्त बुलंदशाह महाराज विखेने केलं, ज्याला अकबर बादशाह स्वतः भेटासाठी आला होता. एवढा बलाढ्य आदिवासी राजा होता. बोलो शबरी माता की जय आदिवासी, जय आदिवासी, भारत माता की, भारत माता की. उभं राहता की बसता? उभं राहत असते तर इकडे राहा, बसाच असेल तर इकडे इकडे बसून जातात. राज्याचे कर्तव्यदक्ष आदिवासी विकास मंत्री माननीय आमदार डॉक्टर अशोकराव दुबे साहेब या कार्यक्रमाचं उद्घाटन करणार आहेत. ज्यांच्या मंत्री झाल्यापासून सगळ्यात चांगले चांगले कार्यक्रम राघोजी भांगरे हे आमचे शहीद होते नगरसरचे, त्यांच्या नावाने स्कॉलरशिप मुलांना सत्कार समारंभ चालू आहे ना मंडळी आणि आम्ही इतका बोर होय घ्याव ना तुम्हाला कायच सांगजा. जिरून गेला नाश्ता. तर भाई आपला आदिवासी विकास मंत्री महाराष्ट्र राज्य तर या ठिकाणी फोटो सेशन चालू आहे ना.
या मागे या मागे या मागे या सगळ्यांना मोठं भेटेल मागे या मागे या थोडंसं मोबाईल वाले मागे या दादा ए दादा दादा अरे दादा 2 मिनिटं पारंपरिक जे कला आहे चित्रकलेसाठी जे पण पार्टिसिपेट आहे वादनवाद्य या ठिकाणी न्यूजनी बाईट चाल राहिने त्यानंतर तशा बऱ्याच पदकं काय त्याच्या शेजारीच आहे आणि चित्रकला त्याच्या शेजारी या भागी या ठिकाणी रील्स डॉक्युमेंटरी फिल्म्स त्यानंतर फोटोग्राफी आणि ब्लॉग सर्व विभागणी कर राहणार तर आपण गट येईल वजा सर्व जंगतंग होणार आहे चांगलं बेस्ट ऑफ लक सगळ्यांना बरं का माझ्याकडून पण ब्लॉग मध्ये फक्त ब्लॉग मध्ये कोण कोण आहे आम्ही आहोत सर आणि या बाजूला जा या बाजूला हो चालेल सर फक्त ह्या बाजूला आणि तुमची फक्त डॉक्युमेंट आहे ना सर सर्व जेवढाशी ब्लॉग करेल तेवढा या साईडला वर या साईडला तर गाईज या ठिकाणी ब्लॉगचा जेवढावर बसून घ्या तुम्ही समोर त्या पर्यवेक्षकत आपला ब्लॉग देखील सर्व काय तेवर जज करतील आणि मग त्या नंबर काढतील पद्धतीने सांगतात आणि तसंच ते अशिक्षित आहेत परंतु अजूनही आमच्या समाजात जनजागृती करतात बरेचसे ठिकाणी जाऊन समाजाबद्दल माहिती पण काम करता गावातील संपूर्ण लोक एकत्र येऊन देवाजवळसाठी असतात थोडक्यात सांगायचे झाले तर त्या दिवशी गावामध्ये कोणताही कार्यक्रम करायचा राहिला तर गाईज या ठिकाणी आता जेवण टायमिंग ब्लॉग वालाचा आणि आता वालाचा चालू आहे ना या ठिकाणी वालाचा चालू आहे ना आपला ब्लॉग ना आणि आता आपण त्याला जा वाटल्या सोबत तर आता आपण जाईल ना जेवण करासाठी 4:15 तर आता आपण उन्हा जेवण करायला जेवण मग चवळीने उसळ काय जेवा ते वरण भात त्याने बटाटा भाजी व या काय बोला रवा व पोळ्यावर आता राही ना आम्ही जेवण करी चला मग जेवण करायला काही बरोबर नाही पाठी साहेब काय त्यांना तर जवळपास सर्व कार्यक्रम आपटाय जायला गाईज आणि फक्त रिझल्ट निवाट आणि या ठिकाणी उद्या CM महाराष्ट्र राज्यना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर येणार त्यामुळे मग ना फुल तयारी चालू आहे देखील तुम्ही एवढा बंदोबस्त चालू आहे ना जबरदस्त टेज कठण टेजनी बाहेर स्पेस कट फुल बंदोबस्त चाली राही ना हॅलो हॅलो चेक सर्वांना एक सूचना आहे आपण 10 मिनिटानंतर पुन्हा एकदा इथं एकत्र येणार आहोत आपण सर्वांनी 10 मिनिटानंतर एकत्र यायचं आहे सर्वांना
मिनिटानंतर पुढचा कार्यक्रम सुरू होणार आहे. कुणीही हे स्थान सोडून हे स्टेडियम सोडून जाऊ नये. लगेच तिथे क्रमांक पहिला दुसरा तिसरा क्रमांक घोषित केला जाणार आहे. तरी कृपा करून कुणीही जाऊ नये. लगेच 10 मिनिटानंतर पुन्हा एकदा आपला इथे पुढचा कार्यक्रम सुरू होणार आहे.